तर गाईज बघू शकता तुम्ही, आशुने हा नवीन माईक घेतलाय, पण मी घातला आता. अरे कारण की आम्ही माईक टेस्टिंग करत होतो. गाईज वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. मी गावावरून लग्नावरून आल्यावरती ब्लॉग काय शूट नाही केला, तर हा नेक्स्ट ब्लॉग असेल. तर सकाळी एक हा जो स्टँड आहे, जो मोबाईल आम्ही रेस्ट केलाय आणि हा माईक आम्ही घेतलेला आहे, तर डिरेक्टली जिम मध्ये हा व्हिडिओ मी चालू करतोय. आणि एकदम क्लासिक क्वालिटी आहे माईकची आणि स्टँडची. स्टँडची एवढा क्वालिटी आहे ना, तुम्हाला मी दाखवू शकतो. आता हे बघा, दिसतोय का? हा स्टँड आहे. हा तुम्ही बघू शकता केवढा लांब होतो. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर डीएम मध्ये लिंक टाका, कमेंट लिंक करा, तुम्हाला लिंक याची पाठवून देईल आशु भाई आमचा. आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. लालू भाईला हाय करा, याचं पण युट्यूब चॅनल आहे मस्त एकदम, तुम्ही याला फॉलो करा. चांगला आपण कंटेंट बनवत असतो. आणि इकडे माग बक्सोदी बॉईज इथे माग. गाईज तर आज आपण वर्कआउट करणार आहे बॅक अँड बायसेपचा. आणि बॅक मध्ये मी स्टार्ट करणार आहे बेंट ओव्हर रोईंग सोबत. तर होप तुम्हाला माझा आवाज येत असेल. तर बेंट ओव्हर रोईंगचे 4 सेट, त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला आजचं पूर्ण वर्कआउट दाखवतो. नाही तर गाईज आपण ट्राय करणार आहे हेवी ते हेवी सेट्स मारायचे, जास्तीत जास्त वेट्स आपण पुल करण्यासाठी. त्याच्यामुळं आपली बॅकची थिकनेस ही जास्त वाढेल. आणि ट्राय करणार आहे फॉर्म हा मेंटेन ठेवायचा. जर तुम्हाला डाएट प्लॅन हवा असेल तर माझ्याकडनं घ्या. डाईट प्लॅन पाहिजे असेल तर स्वप्नीलला डीएम नक्की नका करू, सुमितला डीएम करा. आणि आपण आता वेट लावलेलं आहे ऑलमोस्ट. तर मला फोन करा. ठीक आहे, कुणाला जर वेट वाढवायचं नसेल तर स्वप्नीलला फोन करा. आणि आपण ईच साईड लावलेलं आहे 35 केजीस आणि रॉड 15 केजीस. आता स्वप्नील बघा मारतोय. हा हे आलं बस. तो गाईज तुम्हाला अजून एका मेन मेंबर सोबत मिळवायचा आहे. तो आहे आमचा जॉनी भाई उर्फ जॉनी रॅटी. आमचे नवीन मेंबर आहेत, नवीन नाही जुनेच आहेत, बट आता ओळख झालेली आहे. खूप भारी वर्कआउट करतात. जॉनी भाई क्या बोलू शकतो? ना भी आपके जैसा नहीं मारता, नहीं भाई, थोड़ा बहुत. अरे वो भी नहीं आपसे भाई, पूछ पूछ के हम करते हैं. नहीं भाई, और करो तारीफ, और करो तारीफ, और करो तारीफ. तर जॉनी भाई आज क्या है वर्कआउट? आज मेरा बैक है और बाइसेप. चलो ठीक है, बैक और बाइसेप है जॉनी भाई का, मेरा भी बैक और बाइसेप है. तो चालू है ना. हाँ 4th सेट है अभी. क्या मारोगे स्टार्ट में? अच्छा टी बार. तो मार लूंगा. जॉनी भाई स्टार्ट करेंगे टी बार से. उसके बाद फिर पुल अप. हाँ मेरा भी असिस्टेड पुल अप है. चलो मिलते हैं आगे. तर जिम मध्ये आलेला आहे डिमन. आज डिमन आहे जो आमचे व्हिडिओ एडिट करतो, चैतन्य गोसावी. प्लीज कॉन्टॅक्ट चैतन्य गोसावी फॉर व्हिडिओ एडिट्स. आणि इकडे ना आपण येतो का ना, काय माहिती येतोय ना ब्रो. हा जर बोल. काय बोलू मी? आणि काहीतरी बोल. कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर नाही देणार, पण तुम्हाला इंस्टाग्रामचे व्हिडिओ जर एडिट करायचे असतील तर प्लीज चेकआउट चैतन्य गोसावी इज पेज ऑन इंस्टाग्राम. या व्हिडिओ मध्ये पण मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकल दिलेले. येस. काय वर्कआउट काय आज माझा मी बॅक बायसेप. बॅक बायसेप. तेवढं उशिरा का आला? उशिरा आलो. तर ओके, चैतन्याला एक मेसेज आलेला आहे, व्हॉट्स युअर डाइट लाइक युअर बॉडी. नाइस, लड़का बड़ा हो चुका है. तर गाईज आपण 3rd सेट मारणार आहे बेंट ओव्हर रिव्हर्स फ्लाय, जे आहे आपल्या
रेअर साठी, रेअर डेल साठी. तर त्याचे 3 सेट घेणार आहे आपण 12 रेपिटेशनची इच. फोर्थ सेट असणार आहे. आपला फोर्थ सेट असणार आहे फेसफुल. 3 रेपिटेशन मारणार आहे 12 रेपिटेशन. 3 सेट्स मारणार आहे फेसफुलचे 12 रेपिटेशनचे इच. तर त्याला स्टार्ट करूया. तर गाईज आपण फिफ्थ सेट मारणार आहेत डंबल श्रक्स. बाय द वे बार्बल श्रक्स मारत होतो पण मशीन थोडी बिझी आहे म्हणून आपण घेणार आहे डंबल श्रक्स 4 सेट्स 12 रेपिटेशनचे इच. त्याला स्टार्ट करूया. गाईज तर आपलं बॅक वर्कआउट संपलेलं आहे. आता आपण स्टार्ट करणार आहे बायसेप. बायसेपसाठी आपण घेणार आहे बोल्टमॅन कर्ल 4 सेट 4 सेट 12 रेपिटेशन इच आणि अल्टरनेट बायसेप कर्ल डंबल ते पण आपण 4 सेट घेणार आहे 12 रेपिटेशन इच. तर चला स्टार्ट करूया आपण बोल्टमॅन कर्ल सोबत. सरक मात्र चूत व्हिडिओ चालू आहे. अरे येऊ दे. घेऊ का? तर गाईज आपला लास्ट सेट असणार आहे डंबल अल्टरनेट आणि आपण घेणार आहे 4 सेट्स 10 रेपिटेशन इच विथ static elbow movements and only focus on bicep insertions.